याचे थोर भक्ती आवडते देवा. विको लावलाय का? संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंत हे तैसेची राहावे. चित्ती असू द्यावे समाधान, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. तुका म्हणे घालो तयावरी भार, तुका म्हणे घालो तयावरी भार. वाहो हा संसार देवा पायी, ठेविले अनंते तैसेची राहावे. चित्ती असू द्यावे समाधान. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संतांचिया, दुसरे चरणा संतांचिया, दुसरे चरणा संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी धनुर्दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. मौलौबद्ध जटाम सुवल्कपटाम संसक्त मूल छटाम, अच्छिन्नामर संकटाम मखपटाम मध्यस्थ गोदा तटाम. सीता सन्निकटाम सलक्ष्मण भटाम वामांगटूनोत्कटाम. रामाख्याम प्रगटाम कृतोट्टजनटाम देवीं भजेटव्यटाम. वेदानुद्धरते जगन्ति वहते भूगोलमुद्विव्रते. दैत्यं धारयते बलिं छलयते क्षत्रक्षयं कुर्वते. पौलस्त्यं जयते हलं कलयते कारुण्यमातन्वते. म्लेच्छान् मूर्छयते दशाकृति कृते. श्री कृष्णाय तुभ्यं नमः. हे बाप महिलांनी मध्ये जागा सोडून दिली, बाकीच्या महिला मांडवापर्यंत पोहोचल्या. आता तुम्हाला ओलांडून येतील का तिथे? तुमच्या ध्यानात येत नाही का मी काय बोललो ते? पुढे जागा कोणाकरता सोडली? 6 फूट सारखा 6 फूट. मी मराठी बोलतोय तुमच्याशी, उठायलाही तयार नाही. त्या महिला मागे पोचल्या, मागे मध्ये गोंधळ होतो कीर्तनात्मक. 6 फूट सारखा 6 फूट. केव्हाही मागे शिल्लक जागा मागे सोडावी. अरे राम 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 राम. काही तर अजून हलायला तयार नाही, तिथलं तिथेच येत. काय बोलावं. मागे मांडवापर्यंत पडद्यापर्यंत पोहोचलेत भगवान. अरे देवा 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 देवा. तशीची तशीच जागा राहिली ती. विठ्ठल विश्व विकासित मुद्रा, जया सोडी तुझी योग निद्रा. तया नमो जीव गणेंद्रा. सद्गुरु तुझ सेवेसाठी निवडलेला अभंग. पंढरी रायाचे लाडके भक्त, पुणे जिल्हा जुन्नर तालुका आणि रत्नपूर नावाचं गाव. आता त्याचं नाव ओतूर आहे. मांडव्या नदीच्या काठावर, मांडव्या नदीच्या डाव्या काठावर रत्नपूर म्हणजे ओतूर. त्या ओतूरचे बाबाजी चैतन्य महाराज आणि बाबाजी चैतन्य महाराजांचे शिष्य सत्शिष्य जगद्गुरु तुकोबाराय महाराज. भगवान विष्णूचा अवतार जगद्गुरु तुकोबाराय चंद्रगुप्त मौर्याच्या वंशामध्ये. त्यांचा वंश बिहार मधून आलेला आहे. बिहारचं खरं नाव मगध आहे. बिहार मधून सातारा जिल्ह्यात जावडीला आले त्यांचे भावकी. तिथे भांडणं झाली. वतन वतन वतनामध्येच भांडत राहिले आणि तिथून आपल्या पुणे जिल्ह्यात इंद्रायणीच्या काठावर आणि देहू गावाला आले विश्वंभर बाबा. त्यांच्यापासून 8वी पिढी तुकाराम महाराज. भगवान विष्णूचा अवतार तुकाराम महाराज
बाबाजी चैतन्यांचे शिष्य तुकाराम महाराज आणि त्यांनी लिहिली गाथा ती 5वा वेद. त्या 5व्या वेद मध्ये म्हणजे गाथेमध्ये 3333 या क्रमाचा हा अभंग आहे. ज्या समाधानाकरता शांतीकरता माणसं चंद्रावर गेलेत. काही काही मुलं ऑस्ट्रेलियाला नोकरी करतायत. काही काही मुलं जी आहेत 400 फूट खाणीमध्ये जाऊन काम करतायत. काही काही मुलं जी आहेत स्वित्झर्लंडमध्ये गेलेले आहेत, डेन्मार्कला गेले आहेत, न्यूयॉर्कला गेलेले आहेत. सुख शांती समाधान कुठेच नाही, आपल्याच हृदयात आहे. चित्ती असू द्यावे समाधान. लखनौवरून समाधान आणायचं नाही, तिथे सफरचंद भेटतील. काश्मीरवरून समाधान आणायचं नाही, तर त्या ठिकाणी तुम्हाला केशर मिळेल. कुठे? अक्रोड मिळतील. जळगावला समाधान मिळणार नाही, केळी मिळेल, वेपर्स मिळतील. बापरे. पेंड खामगावला मिळेल, बुलढाणा जिल्ह्यात. समाधान तिथे नाही, समाधान आपल्या हृदयातच आहे, कुठेच शोधायचं नाही. मोजा, पटकन मोजा. शांत, निवांत, निभ्रांत, मुखात वेदांत आणि हृदयात भगवंत. काय 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 असंच होईल का आता 10:30 पर्यंत? शांत. सगळ्यामध्ये कासव शांत राहत आणि त्याच्यामुळे कासवला भरपूर आयुष्य आहे. बस शांत असणाऱ्या माणसाला आधी आणि व्याधी होत नाही. आधी आणि व्याधी, आधी मनाचे आजार आणि व्याधी शरीराचे आजार. शांत, निभ्रांत, निवांत, मुखात वेदांत, हृदयात भगवंत, ही तुमची साधना आहे, कुठूनच आणायचं नाही. चला ठीक आहे. अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह सालाबाद प्रमाणे रामचंद्र प्रभू, लक्ष्मणजी, सीतामाई, जटायू महाराज, त्याचप्रमाणे गौतम ऋषी, त्याचप्रमाणे या नाशिक जिल्ह्यामध्ये बरं का काही साधू संत ऋषीमुनी भरपूर होऊन गेले. त्यामध्ये तसा रावणही आलेला आहे म्हणा. इथे आला नाही मग हो म्हणा ना. मग परत संत निवृत्तीनाथ महाराजांची समाधी बरं का. भारतातल्या 7 महानद्यातली एक नदी, 7 पर्वतातला ब्रह्मगिरी पर्वत, 12 ज्योतिर्लिंगातला एक ज्योतिर्लिंग, 81 देव्यांपैकी एक देवी. हा हा हा. सगळ्या भारतात नाही तेवढा भाजीपाला, गार पाणी, गार हवा आणि फक्त सफरचंद सोडून, अननस सोडून 22 प्रकारची फळं ज्या भूमीत होतात. आणि भारताच्या रेल्वेचं, सेंट्रल रेल्वेचं स्थानक आणि भारताचं नाक, याला संस्कृतात नाशिक म्हणतात. हे काय आहे? नाशिक. मुखमेव निरीक्षते पूर्वम, नाकाकडे पाहिलं जातं. आणि सगळ्या भारतभरच्या नोटा इडच छापात्या. मी गांजा पिऊन नाही बोलत आहे, पाणी पिऊन बोलतोय. असा स्तुती कोणाचीच करणार नाही, पण वस्तुस्थिती सांगल्याशिवाय राहणार नाही. अशा या नाशिक जिल्ह्यामध्ये आणि संत निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी, गौतम ऋषी वगैरे सगळं सांगितलं. अलीकडच्या काळात ऐक रे बाळा, ऐक रे हे, अलीकडच्या काळामध्ये तुकाराम बाबा खेडले झुंगे, माऊली बाबा खेडले झुंगे, त्याचप्रमाणे काशीनाथ भाऊ खेडले झुंगे, बरोबर आहे. जोपूरचे पाटील बाबा, मल्हारी बाबा, जीवनेश्वर काडू बाबा, अशी मंडळी या भूमीमध्ये होऊन गेलेली आहे. त्यांचं स्मरण करतो, कारण त्यांच्या भूमीतलं अन्न मी खाल्लं आहे. आणि आपल्या सप्तातलं हे कितवं कीर्तन आहे मग? 4थं कीर्तन. तुम्ही असं घेतलं, आडवं घेतलं, ठीक आहे. आणि आजचं हे 4थं कीर्तन माझ्या वाट्यावर दिलेलं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट एक अशी, हरिभक्तीपरायण रामनाथ महाराज धोंडगे, हरिभक्तीपरायण नवनाथ महाराज थेटे यांच्या मार्गदर्शनाने यशवंतनगर या ग्रामस्थ मंडळींच्या सहकार्याने हा कार्यक्रम चालू आहे. आणि यामध्ये बरेच मंडळींची नावं आहेत.
गायनाचार्य गोरख महाराज आहेत, कुंदन महाराज आहेत, शिवाजी महाराज खांडबा आले आहेत, मैरावणीचे का, भूषण महाराज जाधव आहेत, ज्ञानेश्वरीताई शामराव पिंपळे आहेत, हार्मोनियम वादक सीताराम महाराज पिंगडे आहेत, कचरू महाराज पिंगडे आहेत, माधव महाराज, भरपूर नाव आहे, केशव महाराज आहेत. यामध्ये आणखी काही नावं आहेत, सगळी नावं घेणं काही शक्य नाही. कीर्तनकार बाबा लोकांना सुग्रास भोजन देणारे अन्नदाते आहेत, लाऊडस्पीकरवाले, मांडववाले, ही बाल टाडकरी मंडळी, महिला मंडळ, मृदंगाचार्य, पेटी मास्तर, सर्वांना माझा नमस्कार. कीर्तन सुरू. विठ्ठल जगा फिरले, जग पाहिलं आणि जगात जर हिंडून आले तर सगळ्या जगामध्ये भारत विशेष आहे. तुम्ही विशेष नाही म्हणता का, स्पेशल म्हणा, चालतं मला. भारत विशेष आहे. भारतामध्ये महाराष्ट्र विशेष आहे. महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय विशेष आहे. वारकरी संप्रदायामध्ये 4 गोष्टी विशेष आहेत. पाण्याने भरलेली धरणं का, मुळीच नाही. धरणं भरली पाहिजे, धरणं भरणं चांगलं आहे, पण ते पोटाची गरज आहे. मग इंडस्ट्रीज एरिया का, नाही, इंडस्ट्रीज एरिया नाही, याच्याकरता तो आहे. मग साखर कारखाना का, आपल्या साखरेकरता ती निर्मिती साखर पाहिजे, पण ते परमार्थाशी साखरचा काहीच संबंध नाही. मग डेअरी का, या डेअरी करता डेअरी आहे. मग 4 गोष्टी कोणत्या, संत, ग्रंथ, पंथ आणि भगवंत. काय 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 काय, संत, ग्रंथ, पंथ, भगवंत. याच्यात आपल्या जीवनाचा अंत की आपण पुढच्या जन्मात संत. बाबा संताईने आम्हाला काय दिलं, तुम्ही काय सांगता हो, आमच्या मुलाच्या खात्यावर सरकार पैसे टाकतं. तू असल्या गोष्टी मला सांगू नको. सरकार जो पैशाचा पिओ भरलाय का, कोणी सांगितलं तुला, सरकार देतच नाही काही. सरकार घेतं, देत नाही. असं काय बोलता, अरे बाबा सांगितलं नाही एक वेळ, सरकार घेतं देत नाही म्हणजे काय. ऐका, तुम्ही आपण दररोज 100 वस्तू वापरतो. ज्वारी, बाजरी, उडीद, तूर, मूग, मठ, हरभरा, वाटाणा, पावटा, घेवडा, गिलकं, कारलं, दोडकं, तेल, आतेल, घासलेट, वल्डर, बल्ब, पिन, काड्याची पेटी, मेणबत्ती, अगरबत्ती, उदबत्ती, गॅसबत्ती, मोबाईलचा टॉक टाईम, चहा पावडर, साखर, गॅस, झोपेतून उठल्यावर दंत मंजन, झोपताना अमृतांजन. किती झाल्या वस्तू. या सगळ्या वस्तू आणि कारखानदारीमध्ये वापरल्या जाणाऱ्या 10,000 वस्तू, या सगळ्या वस्तूंचा टॅक्स, त्याला मराठीमध्ये कर म्हणतात. सरकारच्या ट्रेझरीत, तिजोरीत जमा होतो. ट्रेझरी म्हणजे तिजोरीत. आणि त्याच्यातून ते काय करतात, आपल्याला पंजाबचा गहून आंध्राचा तांदूळ आणून देतात. थोडे थोडे पैसे मुलाच्या हातावर टाकला. मग आता मला मोकळ्या मनाने सांगा, मनात काही ठेवू नका, हे सरकारने दिलं का आपण भरलेल्या करातून दिलं. अजून घाबरताय तुम्ही, कशातून दिलंय. सरकारकडे पेव आहे का, आकाशातून पाऊस पडला आणि धरण भरलं तर पैशाचा पाऊस पडला का. सरकार मुळीच देत नाही. मी पुन्हा सांगतो, 100 रुपयाचा टाईम टाकावं तर 7 रुपये कापून घेतात. बँकेमध्ये एक फॉर्म जर तुम्ही भरला नाही, ते पॅन कार्ड लावलं नाही तर तुमच्या व्याजातून 3 हिस्सा कापून घेतात. इतकं. याच्यापूर्वी कच्च्या आच्या कपवर सुद्धा आहे. तिकिटावर, प्रत्येक तिकिटावर एसटीच्या 1 रुपया टॅक्स आहे. अपघात सहाय्य निधी सरकार काहीच देत नाही. एका दिवसात 14 कोटी लोकांनी जर प्रवास केला आणि 4 गाड्या बदलवल्या, मी 4 गाड्या बदलवल्या आज, तर 456 कोटी आणि असे 360 दिवसाची एसटीचे किती पैसे जमा झाले हे सांगा. सरकार काही देत नाही. मग संत काय देतात, एका जनार्दनी मांडिले दुकान, एका जनार्दनी मांडिले दुकान, एका जनार्दनी मांडिले दुकान, एका जनार्दनी मांडिले दुकान. देतो मोला विना सर्व वस्तू, देतो मोला विना सर्व वस्तू, देतो मोला विना सर्व वस्तू. एका जनार्दनी मांडिले दुकान, देतो मोला विना सर्व वस्तू, देतो मोला विना सर्व वस्तू, देतो
एका जनार्दनी मांडिले दुकान देतो मोलाविन सर्व वस्तू देतो मोलाविन सर्व वस्तू देतो मोलाविन सर्व वस्तू दिलेलं सरत नाही, जीव परमार्थ करत नाही, पापी कधी तरत नाही, दुःख कधी सरत नाही, वासना कधी मरत नाही, सत्य कधी डरत नाही, समुद्र कोणाकडून भरत नाही, जहर कोणाला जिरत नाही आणि एवढं तुमच्या डोक्यात शिरत नाही. काय काय काही ध्यानात राहणार नाही, हेही माझ्या ध्यानात नाही. घे बसून घे. दीदी दीदी बैस बैस. तिची आईला शोधतात असेल ती. बैस तिकडं. एक सांगून देऊ का, मला या जागेवर विचार करून बोलायचं आहे. सरकार काही माझं दुश्मन नाही, मला कोणी निवडणुकीत पाडलेलं नाही, पण एक गोष्ट जाता जाता सांगतो, सगळ्यात सांगतो. आवडीने भावे हरिनाम घेसिंग याच्या वरचं चरण आहे. एका जनार्दनी मांडिले दुकान देतो मोलावी सर्व वस्तू. आलं का चरण महाराज बोलून गेले, कुंदन महाराज. देतो मोलावीन सर्व वस्तू. आळंदीला ज्ञानेश्वरी पाठ करणाराला 10,000 रुपये आहे आता. त्याचे 4 टप्पे पाडले. गाथेचेही 4 टप्पे पाडले. गाथेचे 1 टप्प्याचे 10 पूर्ण गाथा पाठ म्हणून दाखवणारं 40,000 आहे. 37 जण त्या पुणे जिल्ह्यातल्या काय गावाचं नाव येणार, घोराडेश्वर. 37 जण आता तिथे गाथा पाठ करतात. बंकट स्वामीची गुफा आहे. आजच्या महिन्यात जाऊन आलो मी तिथे. कसा चढत 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 गेलो. आणि हे सगळं मी छातीला हात लावून सांगतो, हे कीर्तनकार पाठांतर करतात. यांचं अर्ध पुण्य तुमच्यासारखे दानशूर माणसं घेत आहेत. स्तुती बी नाही, निंदा बी नाही. त्यांनी जी गाथा पाठ केली, त्यांनी जी ज्ञानेश्वरी पाठ केली, त्यांनी जो काकडा केला, त्यांनी हरिपाठ केला, यांचं अर्ध पुण्य तुम्ही घेताय. चुकीचं आहे का बरोबर आहे? हिम्मत करा हो म्हणण्याची. चला ठीक आहे. म्हणून आपल्याला काय दिलं, चहुवेदाचे हे केले विवरण अर्थही गहन करून या. आपल्याला दिलं. एक जाता जाता ऐकूनच घ्या आणि इथूनच सुरुवात करतो. जे मुलं MA ला आहेत, MA म्हणजे बरं का मास्टर ऑफ आर्ट, बरं का कला शाखेचा प्रभू. मास्टरचा अर्थ प्रभूही होतो. तर अशी ज्या मुलांनी वाङ्मय विषय निवडलाय कोणता, आणि त्यातल्या त्यात मराठी वाङ्मय निवडलाय, अर्थात कर्नाटकातला मुलगा कानडी वाङ्मय घेईल, आंध्र प्रदेशातला तेलगू घेईल, नाही का, तामिळनाडूतला तेलगू तो तामिळी घेईल. आपलं मराठी वाङ्मय ज्याने निवडलं त्याला तुकाराम महाराजांची गाथा ज्ञानेश्वरी अभ्यास आलाय. किती लोकांना माहीत असेल हे? मी तर कीर्तनकार, मी तर काही प्रोफेसर नाही, उच्च विद्यालयीन शिक्षक नाही. मग काही लोक त्या गाथेकडे असं तोंड करतात, हे बामणाने लिहिलं. बामण नाही, लिहिणारे मराठा पाटील होते. कुठले देहूचे. ऐका आता शांततेनं. सर्वात महत्वाचा विषय सांगून निघून जातो. ऐक रे बाळा, हे निळी सुटप्या पांढरा शर्ट, तो काही गप बसणार नाही बाबा. तो विठ्ठल आपल्याला गाथा दिलेली आहे. थोडस माझ्या बरोबर म्हणा, मनातल्या मनात. जनगण मन अधिनायक जय. हे पुढे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा, द्रविड का द्राविड. माझी चूक पकडणार ना तुम्ही. द्राविड का द्रविड? द्राविड. ठीक आहे. द्राविड उत्कल वंग. उत्कल ना, उत्कल. उत्कल ना. काय उत्कल काय आहे? हाव ना, थांबून तर घ्या थोडं. उत्कल काय आहे हे तर सांगा. सगळेचे सगळे MA BEd टीचर टीचिंग करणारे म्हणतात उत्कल काय आहे. म्हणूनच मी सांगतो, तू MA BEd नाही MSc जरी झाला तरी कीर्तनाला ये. कमीपणा नाही आहे, उलट तुझ्या जीवनातला कमीपणा जो जाईल. तर जे ओरिसा नावाचं जे राज्य आहे त्याचा उल्लेख आणि तिथली भाषा उत्कल शब्दाने करतात. उत्कल शब्दात काय सांगितलं रे भाऊ? तुझं लक्ष कुठे होतं खरं सांग. कीर्तन इकडे का तिकडे? अरे तुला कामाला येईल रे. UPSC MPSC ला सुद्धा येऊ शकेल. द्राविड उत्कल मी माझ्या घरचा शब्द नाही आणला. तुम्ही राष्ट्रगीत म्हणता त्याच्यातला ओरिसाचा उल्लेख केलेला आहे त्याच्यामध्ये. वंग, द्राविड उत्कल. वंग म्हणजे बंगाल आहे. जाऊ दे, मी बाकीचं काही सांगत बसत नाही.
उच्छल जलधी तरंग तव शुभ नामे जागे. पुढे तव शुभ आशिष पुढे 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 बोला. गाये तव जय तव जय गाथा. काय आलं? गाथा. कुठे आला तो? किती लोकांची बारीक नजर असेल बरं. सरकार जसं इन्कम टॅक्स भरणाऱ्यावर नजर ठेवतो, हा अर्थ मंत्रालय कोणाच्या खात्यावर काय रक्कम आहे दाबले बटन की लगेच काढतात ते. इतकी तुम्ही या विषयावर ध्यान ठेवा. म्हणून गाथा शब्द राष्ट्रगीत मध्ये आहे आणि ते बंगाली भाषेत आहे. बंकिमचंद्रजींनी लिहिलेलं आहे. गाथा ऐराणीत, गाथा कोकणी भाषेत, गाथा मराठीत, गाथा संस्कृतात, गाथा हिंदीमध्ये आहे. आणि ही गाथा नाही आहे, तिथे देशाचे गुणवर्णन करणारी गाथा आणि आपली देवाचे गुणवर्णन करणारी आपली गाथा. आणि त्या गाथेमध्ये 100 प्रकरण कर्ज मागणीचं नाही. मग 4040 अभंग, एका प्रती 4043, एका प्रतीमध्ये 4400 आणि 19300 चरण. आणि एक चरण आचरण मध्ये आलं की मरण गोड झालं. बाकीचं सांगत नाही. एक बोलू का? भावना दुखणार नाही तुमच्या. सरकारचा कायदा बदलतो, संतांचे अभंग बदलत नाही. वा. एखादा असेल तुमच्या परिसरात कोणी LLB झालेला, बॅचलर ऑफ लॉज, कायद्यांचा पदवीधर, त्यालाच विचारा मिसा नावाचा कायदा आहे का आता? सुरक्षा राष्ट्रीय बर का, रासुका राष्ट्रीय सुरक्षा कायदा आहे का आता? राहिला का तो? कालांतराने कायदे बदलतात. आपला सुंदरते ध्याना अभंग बदलला का? हा आता विश्वात्मके देवे हे बदलून टाका, हे जुनं झालं. हा का कपडा आहे का सूट पॅन्ट आहे बदलून टाका? तर तसंच राहीन. याला सरकारच्या मान्यतेची गरज नाही. सरकारच्या सांस्कृतिक खात्याच्या राष्ट्रपतीच्या शिफारतीची या अभंगांना गरज नाही. मी शुद्धीवर बोलतोय, गांजा पिऊन नाही. मग आता पुन्हा सांगून निघून जातो. नाही ज्याचा भंग त्याला म्हणतात. आणि हा 3333 क्रमाचा अभंग आहे. मी सांगून मोकळा झालो. संपूर्ण वाङ्मयाचा गौरव केला, गौरव गाथा गायली. आता अभंगाकडे चला. विठ्ठल थोडं निरीक्षण करू आपण आता. निरीक्षण कशाचं? गुन्हेगारीचं नाही. ते क्रिमिनल वाले करतील, पोलीस खात्यात क्रिमिनल शब्द येतो ते करतील, आपला नाही तिकडे संबंध. काय निरीक्षण? चाला तर खरं करू सुरुवात. शंकर भगवान 1, विष्णू भगवान 2, ब्रह्मा भगवान किती झाले? 3 झाले. बरोबर आहे. सावित्री माता, लक्ष्मी माता आणि पार्वती माता आता किती झाल्या? 3च. किती झाले? सकाळ दुपार संध्याकाळ आता किती झाले? 3. स्वप्न जागृती झोप किती झाले? पेटी तबला आणि 3 आकाराची नाल आता किती झाले? तमाशातले वाद्य 3. पखवाज टाळ आणि विणा आता किती झाले? म्हणजे 3च सांगताय तुम्ही सगळे. तो एक विणा, हे टाळ आणि पखवाज आता 3च झाले का नाही? मुंडक्याचा वरचा भाग, कमरेपर्यंतचा भाग आणि पायाखालचा भाग हे शहरातले 3 भाग आहे. स्वर्गलोक, मृत्यूलोक आणि पाताळ लोक आता किती झाले? आहे सगळं 3च चाललंय का? सुडे दात, चपट दात आणि बरं का किती झाले दात? दाढा किती झाले? 3च आहे. तुम्ही कुठेही जा. हे पहा, सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष आणि अपक्ष. काय करावं? कडूनच कसं कीर्तन करावं ते. चला, मरावीम म्हणजे काय? महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ. आता हे ठेकेदार आले आहे, पण मंडळ आहेच. ठेकेदार आले पुढे. मला सांगा, या 5 तारा लावलेल्या आहेत त्यांनी. ही सगळ्यात खालची तार जी आहे ही अर्थिंग आहे आणि ही तार आहे ग्रामपंचायतची किंवा नगरपालिकेची. म्हणजे या तारेला लाईट जोडलेले आहेत रस्त्याचे, स्ट्रीट लाईट बरं का, रस्त्याच्या वरचे. माता राहिले किती तारा? 3च आहेत. फेस 3च आहेत. एक ग्रामपंचायतचा तार राहतो आणि एक जो आहे तो अर्थिंगचा राहतो. तारा 3च झाल्या.
मग सांगा ना लवकर, सकाळ दुपार संध्याकाळ तीनच झालं सगळं. तिखट, मीठ आणि तेल भाजीमधले 3 घटक मुख्य आहेत. नवरदेव, नवरी आणि ब्राह्मण. अंगा किती झाले ती? मला एक जण भेटलास तू कुठे लावा काय रानात राहत नाहीत गावं, काहीतरी वेगळंच गाव आहे इकडे कुठं शिक गणेश गाव पहा. तो म्हणे बाबा हे तुमचं पटलं नाही म्हणे. जी कोर्टामध्ये लग्न लागतात नवरदेव नवरी, मुलगा कॉलेजचा मुलगी कॉलेजची, अंगा त्यांच्यात लग्न जी लागतात तिथे दोघंच राहतात. तिथे कुठं ब्राह्मण असतो? अरे जो लग्नाची नोंद करून सर्टिफिकेट देतो तो तिसरा आहे. तुझ्या डोसक्यात शिर ना, त्याला मी काय करू आता? बरं त्याला धरलंच नाही, मग तुमचं लग्न झालं हे काय प्रूफ आहे? हा, सर्टिफिकेट देतो ना तो लग्न झालं, वय तपासून घेतो आणि त्याच्यानुसार नोंद करतो. काय तुम्हाला म्हणायचं असेल लिपिक म्हणा, उपनिबंधक, जॉईंट रजिस्ट्रार, तुमच्या सोयीने म्हणा. चला पुढे जाऊ. स्त्री, पुरुष आणि नपुसक. खोटं आहे? किती आहेत हे? दातात बी 3 प्रकार सांगून मी मोकळा होऊन गेलोय. पुढे सांगतो. 3 देवात शंभू महादेवाला जे बेल अर्पण केलं जातं ते किती आहेत पानं? 3. शंभू महादेवाचे डोळे किती? तुमच्या शंभू महादेवाच्या त्रिशूळचे टोक किती? 3. शंकर शब्दामधली अक्षर किती? 3. म्हणजे 3 शिवाय तर काहीच सापडत नाही. आता काय करावं बाबा? प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन, तुका म्हणे केले जन, तुका म्हणे केले जन. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन, तुका म्हणे केले जन, तुका म्हणे केले जन. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन, तुका म्हणे केले जन, तुका म्हणे केले जन. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन, तुका म्हणे केले जन, तुका म्हणे केले जन. आपण ऐकून आहात. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले. आता पुरावा झाला. मी जे बोललो ही तलाठी आप्पाने केलेली नोंद आहे आणि या टाडकऱ्याने जे म्हणून दाखवलं हे भाऊसाहेब, सर्कल भाऊसाहेब मंडल अधिकारीची सही झाली की नोंद पक्की झाली. काढा 7/12 घ्या कर्ज. पक्की नोंद सांगितली, यांच्या म्हणण्याने पक्की नोंद झाली. पुन्हा मी तुम्हाला सांगणारच आहे, पुन्हा संपणार नाही, पण राहू द्या. एक लक्षामध्ये सगळ्यात महत्वाचं, सगळं जग त्रिगुणात्मक आहे. सत्वगुण, रजगुण आणि 3 झाले ना? 3 झाले. हो. आणखी काही फिरून यायचं आहे का तुम्हाला? कुठून फिरून यायचं आहे का? तर आपण एक पाहू. देव, देवी आणि भक्त ही 3च आहे. दाट, दाढा आणि सुड्याचे दात हे बी 3च आहेत. कुठेही जा, कुठेही हिंडा, कुठेही फिरून या, कुकडेही जा, काही करा, सकाळ दुपार संध्याकाळ, स्वप्न जागृती सुषुप्ती, 3 3 3 3 3 3 3 3 अजून आहेत. मी आता एवढं काही सांगत बसत नाही, कारण जास्त सांगलं की खरकट पडतं. बरोबर आहे ना? हां, बाबाने काय पानसटपणा लावला असं म्हणते. मग तसे भक्ती करणारे 3 आहेत. सात्विक, रजगुणी आणि तमगुणी. भक्ती करणारे किती झाले? मग तमगुणी. सत्वर पाऊगे मला सत्वर पावगे मला भवानी, रोडगा पावगे मला. सत्मन पावगे मला भवानी, रोडगा वाईन तुला. सत्वर पावगे मला भवानी, आई रोडगा वाईन तुला. भवानी 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 आई रोडगा वाईन तुला. सत्वर
किरकिर करत खरंच होऊन दे त्या रोडगा ही तमगुणी भक्ती झाली. रजगुणी एक महाराष्ट्रातल्या महिलेने आंध्र प्रदेशमध्ये तिरूचा पती राहतो. मला वाकडं बोलायची सवय नाही, पण वाकड्या बोटाने तूप काढायची सवय आहे. तिरूचा पती म्हणजे काय? तिरू म्हणजे लक्ष्मी, पती म्हणजे विष्णू, म्हणून त्याचं नाव तिरुपती पडलं. आंध्र प्रदेश. ऐका ऐका, UPSC MPSC कडे धाव आहे ना तुमची. ऐका पुढचं. चित्तीर जिल्हा, रत्नागिरी तालुका, रेल्वे स्टेशनचं नाव तिरुपती. देव तिरुमला. पहाडाचं जे नाव आहे पहाड व्यंकटाचलम. अचल हा संस्कृत शब्द आहे. अचल व्यंकट पर्वत म्हणजे विष्णू पर्वत. व्यंकटाचलम तिथे तिरूचा पती राहतो. बरं 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 बरं. आणि तिथे ह्या महिलेने, महाराष्ट्राच्या महिलेने नवस केला, तिरुपती भगवान महामालक, महाराष्ट्राचा जर मुख्यमंत्री होईल तर मी तुला 100 ग्रॅम सोन्याचा हार घालीन. तो मुख्यमंत्री झाला. कालखंडही संपला, नवीनही आला, देवाला दागिना मिळाला, मला दृष्टांत मिळाला आणि तुमचा टाइमपास झाला. संपलं, झाला मुख्यमंत्री. ही रजगुणी भक्ती आहे. आपल्या संसाराची कामं देवाला सांगायची, आपल्या फायद्याकरता भक्ती करायची, ही रजगुणी. एक विचारू का तुम्हाला? असंख्य लोक तिरुपती बालाजीला जातात. 5,000 रुपयाचं तिकीट लगेच दर्शन घडतं. तर सोलापूर मार्गे जातात ते. के कर्नाटक हा एक्सप्रेस सोलापूरवरून तिकडे कुठेतरी उतरतात त्यांच्या सोयीने. मग त्या सोलापूरपासून पंढरपूर जवळ नाही का त्यांना? पंढरपूरला फाकत नाही. पंढरपूरचा विठोबा भक्ती, ज्ञान, वैराग्य, काकळा, मांडी मोडून बसा, कीर्तन ऐका, माळा घाला, हे आम्हाला जमत नाही. तिरुपती भगवान, माझ्या कारखान्याचा टर्न ओव्हर उलाढाल 100 कोटीपर्यंत पोचली तर मी तुला एवढं सोनं देईन. या संसाराच्या गोष्टी करणारे रजगुणी लोक आहेत. मग सत्वगुणी कोणीच नाही का? थोडं थांबून घ्या, मी काही सांगणार नाही. गायनाचार्य सांगतील थोड्या वेळाने. गायनाचार्य सांगणार आहेत. रामचंद्र प्रभू आणि जंगलातून चालले आहेत. त्या जंगलामध्ये एक मुलगी आलेली होती. ती आता वृद्ध झालेली आहे. किरात कन्या. किरात म्हणजे भिल्ल, कन्या म्हणजे मुलगी. बाबा, ती तिच्या बापाला विचारते, यासले काय ओरडत्यात? काय आणली ती बकरू कोकरू? अगं बाई, सकाळी पाहुणं रावडं येतील, जसा पाहुणा तसा पाहुणचार. मग तुझ्या लग्नाची तयारी, त्याकरता पाहुणचाराला बोकड कापायची आहेत. मध्यरात्रीला सगळ्यांची दाबे मोकळी केलीत आणि जंगलात ती बोकड हाकलून दिली. मध्यरात्री निघाली ती मुलगी. मी तर सांगतो, या कलियुगात हे उदाहरण सापडणं मुश्किल आहे. कोण अशी मुलगी आहे जगामध्ये? 700 कोटी लोक राहतात, 7 अब्ज लोक राहतात. माझं लग्न ठरलं, माझं लग्न जवळ आलं, मी घर सोडून जाईल, हे शक्य नाही. एखादी मुलगी जाईल, पण ते वेगळ्या कारणास्तव जाईल. आली एका ऋषीच्या आश्रमात आली. बाई, कुठे असते तू? बाबा, जंगलातून जंगलात आली. ठीक आहे, संसाराच्या जंगलातून बाहेर पडायचं आहे. ठीक आहे. मातंग ऋषींचा आश्रम आहे. सडा घालायचा, झाडझूड करायचं, गाई म्हशीचं शेण काढायचं, गाई म्हशी पिळायच्या, दूध तापवायचं, गार करायचं, विरजण घालायचं, दह्याचं घुसडण करायचं, लोण्याचं तूप करायचं आणि यज्ञशालेमध्ये द्यायचं. झाडझूड करायची, फळं आणायची. महाराज, तुम्ही आता जाणार काही दिवसात? हो बाई, जाणार. शरीर आहे. मग मला रामचंद्र प्रभू कधी भेटतील? हा, भेटतील तुला. रामचंद्र प्रभूची तुला भेट होईल. जर मला भेट झाली ना, मी बोरं तोडून आणेल, गोड गोड बोरं तोडून आणेल आणि माझ्या झोपडीमध्ये त्यांना आसन घालेल. जब मेरा जब मेरे राम जी का आवन होगा, शबर की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा,
बैठाऊंगी, मीठे मीठे बैर अपने हाथों से खिलाऊंगी, मीठे मीठे साथ साथ लक्ष्मण जी का आवन होगा, शबर की कुटिया से पावन होगा, जब मेरे राम जी का आवन होगा, शबर के कुटिया से पावन होगा। ही सात्विक भक्ती झाली, माझा नवरा मुख्यमंत्री व्हावा ही रजगुणी भक्ती झाली, आणि नंदेच्या कार्टेला खरूज व्हावी ही तमगुणी भक्ती झाली. तिन्ही प्रकार मी सांगून टाकले. प्रल्हादाने 9 प्रकारची भक्ती राक्षसांच्या मुलांना सांगितली. 2-3 प्रकार सांगतो. श्रवण, कीर्तन, विष्णू स्मरणम, अर्चन, वंदन, दास्य, सख्यम, आत्मनिवेदन. 9 प्रकारची भक्ती प्रल्हादाने सांगितली. रामायणामध्ये 9 प्रकारची भक्ती आलेली आहे. वा 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 वा, आवडलं आम्हासनी, सारं काही सांगितलं या तुम्ही. बरं बरं बरं. 9 प्रकारची भक्ती, पराभक्ती, अपराभक्ती असे काही प्रकार आहे. पण या सगळ्या भक्तींमध्ये कोणती भक्ती देवाला आवडते? हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा, थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते दे, थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते दे, हेची थोर भक्ती आवडते दे, हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते दे. संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंत कैसे चिरावे, ठेविले अनंत कैसे चिरावे, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंत तैसे चिरा, ठेविले अनंत तैसे चिरा, ठेविले अनंत तैसे चिरा. हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया, हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, संसाराची. संसारात. अभंगात प्रवेश झाला, अभंगाला स्पर्श झाला, प्रतिपाद्य विषय सुरू झाला. आपल्याला खेकडा माकडाच्या एक होता राजा, त्याला होत्या 2 राण्या, एक होती आवडती, एक होती नावडती. आवडतीला मुलगा झाला, नावडतीला नाही. गोष्ट संपली, चहा ठेवा. वाया व्यर्थ कथा आलं ना प्रमाण. वाया शब्द आलाय ना त्याच्यात, वाया आणि व्यर्थ हा शब्द हरिपाठात 6 वेळा आलेला आहे. जाऊ द्या, मी काही शब्द चिकित्सा करत बसत नाही, मला अभंगावर बोलायचं आहे. पण एक गोष्ट आता सांगून निघून जातो. जो जितकी भक्ती करीन तितकी त्याची परमार्थामध्ये आध्यात्मिक शक्ती वाढेल. नुसत्याच गप्पा मारत राहील, नुसत्याच गप्पा मारत राहील, कारण गप्पांचा टप्पा पूर्ण करणारे आप्पा गावोगाव आहेत. काय 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 गावोगाव आहेत. काय करता त्या गावात? एक उत्तर देऊ. येरांनी सांगावी रेमट कहाणी, चित्तारंजवणी करावा आहे ना, प्रमाण आहे ना. मला मला तर गाथापाठवाले टाळकरी फार आवडतात. मी खोटं सांगत नाही. गाथापाठ करा मग करा, कीर्तन करा. चला एक गोष्ट सांगतो आता. हे देवाला आवड आहे. आता कोणाला काय आवडेल, कोणाला काय आवडेल मी काही सांगू शकत नाही. आता एका आमदाराच्या घरी गेलो म्हणजे त्यांनी बोलवलं म्हणून गेलो. तर त्या ठिकाणचा असा विषय झाला. आमदार साहेब बसले, याचे कीर्तनकार आहेत. हा ठीक आहे. कुठून आले? तिथून आले. इथे आले, तिथे जायचं. म्हणे चहा घेता ना? म्हटलं नाही नाही. साखर आहे? नाही नाही. मग कॉफी घ्या. म्हटलं मी कॉफी पित नाही. जर मी चहा पित नाही तर मी कॉफी कशी पित? चहापेक्षा कॉफी वाईट आहे परिणाम.
कॉफीचा परिणाम वाईट आहे. त्यांचा शिपाई होता का गडी होता का नौकर होता का त्यांच्या गाडीचा ड्रायव्हर होता? हो म्हणे बाबा, हसून मला म्हणतो तुम्हाला नेसकॉफी कळते का? माझं तोंड कोल्ड पडलं. नेसकॉफी समजते का म्हणे तुम्हाला? म्हटलं ये माझ्याजवळ बैस, तुझा कोणता कोर्स झालाय नेसकॉफीचा मला सांगतो पहिले. मीच बोललो त्याला, सांगतो. तो आमदार शांत दिसला, तो काही बोलत नव्हता. त्याला कल्पना आहे कर तुला, त्याला आर्य कार्यवर आणलं, लहान होता तो. अरे कॉफीमध्ये कॅफीन असतं, चहामध्ये टेनिन असतं, हा दारूमध्ये अल्कोहोल असतं, तंबाखूमध्ये निकोटीन असतं आणि अन्नामध्ये जीवनसत्व असतात आणि ग्रंथामध्ये तत्वज्ञान राहतं. तो माझ्यापासून उठायची तयारी करायला लागला. त्याला जड गेलं ना बुद्धीला. ते तुला कोणी सांगितलं रे नेसकॉफी श्रेष्ठ? हे आमदाराचं घर आहे, माझ्या कानात सांगतो तो. मग आमदाराचं घर आहे म्हणून मी काय कॉफी प्यायला पाहिजे का? मी इतका भोळा माणूस दिसतोय का तुला रे? माझे कपडे मळलेले आहेत, मी कबूल करतो. कोणी सांगितलं तुला कॉफी श्रेष्ठ राहते? मग आमचे साहेब तेच कॉफी पिता म्हणे. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि न पिणं हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. जा ग्लासभर पाणी घेऊन ये. जा. पाणी घेतलं नाही, घेऊन आलो. पण असं समजायचं नाही कॉफीमध्ये कॅफीन असतंच. त्याच्याने मामूलिक नपुसकत्व, बद्धकोष्ठता, कोठा साफ न होणे आणि शरीरात साखर वाढणे आणि कृत्रिम उत्साह एवढा मावळून जातो थोड्या वेळात. पण काहीला आवडत असेल त्याला मी काय करू? 4 कीर्तनकार माझ्या बरोबरचे कसे उतरले आणि कुठे उतरले. महाराज 150-150 रुपयाचं जेवण करून हॉटेलच्या बाहेर आले आणि मी मुरमुरे खात होतो त्या हॉटेलच्या बाहेर. ही ज्याची त्याची आवड आहे. पण सांगून देऊ का? मोजताल का? काजू, बदाम, पिस्ता, चारोली, मनुक, अक्रोड, अंजीर, जर्दालू, खारीक, खोबरं, केसर, कस्तुरी, पत्री खडीसाखर, जायफळ, ज्वारी, बाजरी, उडीद, तूर, मूग, मठ, हरभरा, वाटाणा, पावटा, घेवडा, गिलकं, कारलं, दोडकं, या सगळ्या वस्तू खाणं, या सगळ्या वस्तू खाणं ही गुणात्मक आवड आहे. पेटी मास्तर, वस्तू किती झाल्या? या वस्तू खाणं ही गुणात्मक आवड आहे. गांजा, भांग, अफीम, चरस, ब्राऊन शुगर, हेरोईन, बिडी, सिगरेट, चिलीम, तंबाखू, हुक्का, या 16 वस्तू मी आता सांगत बसत नाही. ज्याने पहिला गुटखा काढला जळ महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यात, ते शिरूर लागलं की माझी पहिले त्याच्या बिल्डिंगकडे नजर जाते. त्याच्यानेच खलास झाला तो. तो स्वतः जाहिरात करायचा त्याची. गुटखा, चटका, फटकानी मटका याच्यापासून सुटका, नाही तर मृत्यूची घटका. तुम्ही मानलं नाही माझं काही जाणार नाही. मी धर्माच्या नावावर अन्न खाल्लंय, चांगल्याच गोष्टी सांगून निघून दे. खेकडाच्या नाही, माकडाच्या नाही. काय करतात या खेकडा माकडाच्या गोष्टी ऐकून ऐकून ऐकून? परत ऐका, परत सांगतो. दोषात्मक आवड सोडायची आणि गुणात्मक आवड जोडायची. आता मला फुलावर वाढली ना, तिच्याने वात वाढतो, खाल्ले नाही, संपला विषय. म्हणून आपल्या प्रकृतीला मानवणारा आहार घ्यावा, आपलं कल्याण होईल अशा संप्रदायामध्ये जावं. आणि एक ठिकाणी माझ्यावर असा प्रश्न पडला, कोणाला काय आवडेल, कोणाला काय आवडेल, कोणाला काय आवडेल, कोणाला काय आवडेल. त्या अकोला, हा अकोला नाही, बाळापूर अकोल्याच्या व्यापाऱ्याने, कापाशीच्या व्यापाऱ्याने, माझं थंडी वाजते रेल्वेमध्ये, तो कोणता डबा असतो? एसी. त्याचं रिझर्वेशन घरी पाठवून दिलं पोस्टाने. पिशवीत टाकलं, झालं. घाटकोपरचं कीर्तन झालं. तिथल्या लोकांनी मला विटीला पोस्ट केलं. विटी व्हिक्टोरिया टावर. बसा म्हणे बाबा, झाला हिरवा सिग्नल. तर काही वेळेला आपल्या पायात आपलं धोतर अडकतं म्हणून मी धोतर खोवलं. पिशवी अशी टाकून टाकून घेतली. हजामत वाढलेलीच होती आणि त्या एसीच्या डब्यात बसलो. बर्थ जो होता शाहिका हिंदीमध्ये, तिथे जाऊन पोचलो. तिथे 2 जणांनी लांबे पाय केलेले होते. या बर्थवरून त्या, ओ भाई साहब आप कहाँ से आ गए? मैं बोला दरवाजे से आ गया. अरे आप तो सुनिए, दरवाजे से हर एक आदमी आता है, तो आप कैसे के आ गए, ये हम पूछना चाहते हैं.
तुम जैसे आ गए वैसा मैं भी आ गया, और तुम हर एक बात काटते हमारी. आप तिकीट निकाला है मला म्हणतात ते दोघे. म्हणजे सांगू का, त्यांना लांबे पाय करायचे होते तिथे दोन्हींना आणि बर्थ खाली पाहिजे होता. मी जाऊन पोचलोच ना. म्हातारा माणसाला ते विंडो सीट देतं रेल्वे. ठीक है, आप टिकट निकाला है. मी बोलू आप चेकर है. पुन्हा आणखी त्यांचा भडका झाला. आप चेकर तो नहीं है तो क्यों जांच करते हो, शांति से यात्रा करो. अरे भाई इधर जुर्माना हो जाता है, इधर जो लोग हैं वीआईपी लोग आते हैं इस बोगी में, आपको पता नहीं, आप गाड़ी स्लो में चालू है तो आप जनरल में चले जाओ. काही गरज आहे का चौकशी करायची, काही गरज होती का. आप पता चलेगा कल्याण छोड़ने के बाद जब टीटी आ जाएगा तब पता चलेगा जुर्माना करता है. मैं बोला कौन सा टीटी वाला आता है तो देखता है. असा हात केला जनून में. एक म्हणे लगता है कि आधा पगला है. मी लोकात कीर्तन करतो, मला आधा पगला ठरवला त्याने. मोबाईल वगैरे पाहिले, ते पिशवी वगैरे पाहिली. दुसरा म्हणे ये जो है ये खेतोडो आदमी है. खेतोडो. तिकडे विलासपूरकडचे लोक काजू बदाम तांब पितळ सोनं चांदी हे बुक करायला मुंबईला येते, हे मला माहीत आहे. आणि या बोगीतून प्रवास करतात. आलाच टीसी कल्याण सोडल्यावर. आप तो ये देखो अब आ गया टीटी. त्यांची तिकीट पाहिले रेश मारली, माझं पाहिलं रेश मारली, दुसऱ्याचं पाहिलं रेश मारली, निघून गेला. की आपका तिकट सही था. अजूनही भरोसा नाही त्यांचा. कपडे पाहिले ना, काय पाहिलं त्यांनी, का डोकं पाहिलं का खिसा पाहिला. मी त्यांचा नान सोडून दिला. विंडो सीट जवळ जाऊन बसलो. गाथा काढली की आप ब्राह्मण देवता है. ते अजूनही गपच बसत ना. मैं ब्राह्मण देवता नहीं हूँ. तो क्या करते हो आप. मैं भगवान की कथा सुनाता हूँ, कभी कीर्तन प्रवचन, गीता में कुछ संस्कृत भी बात करता हूँ, हिंदी में बात करता हूँ. तो आप सुनेंगे तो गुस्सा मत मानो. तो आप देखिए हरिद्वार पता है आपको, तुमको क्या चाहिए हरिद्वार का ये बताओ पहले. 1100 किलोमीटर भूसाल से हरिद्वार आता है. आपको क्या है, वहाँ हमारे महाराज रहते. महाराज नहीं महाराज. उनके हर अंगूठी में उंगली में अंगूठी में हीरा बिठाया है. हवाई जहाज से यात्रा करते. हमारे महाराज को बड़े बड़े नेताजी मिलने के लिए आते. उनके चरण को छुओगे तो खुशबू आती है, सुगंध. मैं बोला चरणों की खुशबू कभी नहीं आती, वो अत्तर की खुशबू 10-20 रुपए में आती है. क्या आदमी की खुशबू आती है. ऐसी बात करेंगे तो मैं बात काटूंगा तुम्हारी. 600 गैया हैं, हवाई जहाज से यात्रा करते हैं. ये जो नेतागण है उनके दर्शन में चले आते हैं. सगळं ऐकून घेतलं मी, सगळं ऐकलं. 600 गैया है. हमारे खेत के पड़ोस में कठियावाड़ी है, उनके पास 700 गैया है. जो सोना बेचता है उसके दुकान में कितनी अंगूठियां होती है. क्या अंगूठी से साधु बनता है. गैया पालने से कोई महात्मा बनता है क्या. नेता लोग मिलने के लिए आता है, क्या वो साधु बन जाता है. दोन्हीचे दोन्ही असे बामट्यासारखे झाले. यही बात करो, तुम्हारे महाराज को आत्मानुभव कितना है इतना ही बताओ. पाहिलं मी मोबाईलच्या घड्याळाकडे काय उत्तर देतात. तर 4 मिनिटापर्यंत काहीच बोलले नाही. मग हे लोक कोणाला मानतात. हे तुझ्या गुरुने कमीत कमी ज्या ईश्वराचं अन्न खातो त्याची भक्ती तरी केली का. असे VIP साधू तुरुंगात बसले आहे. नाही बसे. आणि अशांच्या नादी लागलेले लोक पवित्र आत्मा म्हणत होते त्यांना. माझ्या गावचा फौजदार एका साधूच्या प्रेमात पडला होता. माझ्या गावचा फौजदार, त्याला क्रिमिनलचं ज्ञान आहे का साधू ओळखण्याचं ज्ञान आहे. क्रिमिनल म्हणजे गुन्हेगारीचं. म्हणून याच्यावर जायचं नाही. तुझी भक्ती किती आहे. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. काय करतो त्या हिऱ्याला अंगठीला म्हटलं. मला मग मी गाथा काढली, त्यांच्याकडे लक्ष दिलंच नाही लेखांकडे. पण एक ऐकून घ्या आता. देव तुमचं क्वालिफिकेशन मराठा पाटील, वतनदार पाटील,
जात वित गोत आहे ना, काही पाहायला तयार नाही. काही माणसं जातवरच मानतात बोवाला, आमच्या जातचा बाबा आहे, आमच्या जातचा बाबा आहे. माझंही नाव छापलं होतं पत्रिकेमध्ये, पोपटबुवा कासार. काय बनवलं मला? कासार. आणि पुढे खेडे. खेडे या गावचा कासार, कासारच बोलवायला आला. म्हटलं मी काहीच घेत नाही. म्हणे जे घ्याल ते. म्हणे डाळिंब घ्या. म्हटलं पोपटाला डाळिंब चालतं. म्हणून मी कोणत्याच बाबाला मानत नाही, पण तुम्ही माझ्या जातीचे येतं म्हणून तुम्हाला बोलवलं. मला वाटलं मराठा पाटील असेल, तो मला कसार समजे. जातला जात भेटे आणि जीभला जीभ चाटे. काहीच गरज नाही महाराज. आपला आत्मानुभव मिळवा आणि योग्य भक्ती करा. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध शुद्ध. पुढे भक्तीने धरिले हाती. मागे आता म्हणायला तर भरपूर आहे. मागे ज्ञान वैराग्य धर्म स्थिर केली जी आच्या पुढे होती. सिद्ध आणून लावली कानवरांचा वासुदेव आहे मनोराजा. आता तुम्हाला छोटस उदाहरण सांगतो. मला आवडणारं गोड उदाहरण आहे बरं का. काही काळजी करू नका, वेळेच्या आत 2 मिनिटं तरी सोडेल मी. महाराष्ट्राच्या सोलापूरच्या पुढे कर्नाटक लागला. आपला सोलापूरचा तालुका टाकला अक्कलकोट आणि गुलबर्गा जिल्हा लागला पुढे. कर्नाटकचा गुलबर्गा. आणि त्या गुलबर्गा जिल्ह्याच्या पुढे कर्नाटकात एक कोणीतरी महात्मा, त्याला भूक लागली. यम्मा रोट्याल फुलचू. रोट्याल म्हणजे भाकर, फुलचू म्हणजे भाजी. ब्याल बियम इस्तीन. ब्याल म्हणजे डाळ, बियम म्हणजे तांदूळ. डाळ भात दे मला काहीतरी. कुठे मागावं? सोनाराच्याच दुकानात शिरला. गोट्यावर फार इल्लू, फार इल्लू म्हणजे घर. पाड इथून. रात्रभर मी सोन्याचं कणकण गोळा करतो, आईचं फुकटचं खातो. साधूला हाकलून दिलं. रजगुणी माणसं, व्यापारी लाईनची माणसं, क्वचित सगळे नाही, काही हे लोक दुसऱ्याच्या सुखदुःखाची भुक्तांची पर्वा करत नाही. रजगुणी माणसं. हा, त्याला शास्त्र शिकलं पाहिजे भाऊ. काय शिकशील तू? कुठे मागावं? 7-8 10 घरं सोडले, त्या एका घरी गेला तो साधू. यम्मा, आपण आई म्हणतो ना, ते यम्मा रोट्याल फुलचू इस्तीन दे ना मला काहीतरी. ती बाई आली अंगणात. बाबा, जो आमचा स्वयंपाक जेवण करून उरलेला आहे तो तुम्हाला देणं हे मला बरं वाटत नाही. बरं, मी नवीन स्वयंपाक करेल, तुम्हाला कडक भूक लागून जाईल. काय करावं, काय द्यावं? या नाकामध्ये जी नथ होती तसलीच तिने नथ काढली, साधूच्या हातात ठेवून दिली. ही स्टोरी रायटरने लिहिलेली सिनेमातली कथा नाही आहे. पटकथा, लघुकथा, निबंध, प्रबंध लिहिणाऱ्याची ही कथा नाही. ही साधूच्या चरित्रातली कथा आहे. तुम्ही विकून टाका आणि मिठाई घ्या, फळं घ्या आणि भूक निवारण करा. चालला साधू त्या दुकानावर आला. परत आला का? तो साधू त्याच्यापेक्षा कडक. का रे, दुकान कशा करता लावलंय? म्हणे गिराईक करता. मग गिराईक आलाय तर तू काय बोलतो? 3 घे बंगार. 3 बंगार म्हणजे सोनं. 3 दुडलू इस्तीन. दुडलू म्हणजे पैसा. दे मला पैसे दे. सोन्याचीच आहे, सोनच आहे. पुन्हा पैसा, पुन्हा पैसा. ती जी नथ होती ती त्याच्याच घरची होती. हात धरला, नथ हातात घेतली, दुकान बंद केलं, चाल आल. साधूला भूक लागली याची पर्वा आहे का त्याला? मी मगाशीच बोलून गेलो, हा वर्ग जो आहे बस, बाकी त्याला काही घेणं देणं नाही जगातलं. धर्म, न्याय, नीती, साधू, संत यांच्याशी त्यांना काहीच घेणं नाही. मी तरी ह्या वर्गापासून दूर आहे. 2 आहेत, एक ऑफिसरमध्ये आहेत
एक राजकर्त्यांमध्ये आहेत आणि एक व्यापाऱ्यांमध्ये तिसरा वर्ग आहे. इक्काड पत्नीला म्हणते इकडे ही नथ तू दिली का? ती घाबरली. तुझ्या बापाने दिली होती काही? लेद म्हणजे नाही. तुझ्या मामाने दिली होती? मावशीने दिली होती? मी रात्रभर सोन्यावरी काम करतो, पैसे मिळवतो, तू दान धर्म करू मला नंग बनवते? ती त्याच्यापेक्षा तेजस्विनी होती. तेजस्वी, ओजस्वी, यशस्वी, मनस्वी, तपस्वी अशी ती महिला घरातल्या मधल्या कप्प्यात गेली आणि एका कोनाड्यामध्ये एवढा चिनी मातीचा ठेवलेला प्याला, आमच्याकडे त्याला खोरं म्हणतात, प्याला, आणि त्याच्यामध्ये तेजाब, काही लोक तिजाब म्हणतात, तापलेला दागिना त्याच्यात टाकला की सगळा मळ निघून जातो आणि दागिना उजळून जातो. त्या कामाचं ॲसिड, सायन्समध्ये त्याला ॲसिड म्हणतात. ॲसिड भरपूर आहेत बरं का रे. लिंबूमध्ये सायट्रिक ॲसिड आहे, मांस अंड्यामध्ये फॉलिक ॲसिड आहे, टार्टारिक ॲसिड आहे. जाऊ द्या, मला ती सवय पडली चाबऱ्यापणा करायची. तिच्या हातात तो प्याला. काय करते काय करते काय करते? खाली ठेव खाली ठेव. हिसकावला तर तिच्या माझ्या अंगावर पडेल, हिसकावला तर अंगावर पडेल. ठेव 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 ठेव. म्हणजे काय पाहत होती त्याच्यात? मला मरायचं आहे, हा संसार नको, हे घर नको, तुम्ही नको, दागिने नको, नथ नको, मला मरायचं आहे. हा नको नको नको, ठेव खाली ठेव 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 ठेव. काय पाहत होती? म्हणे या खोऱ्यामध्ये अजून एक नथ आहे. नथ आहे. लगेच गेला चिमटा आणला आणि ती नथ काढली. पहिली नथ आणि दुसरी नथ मध्ये काहीच फरक नाही. म्हणे तुमच्या दुकानात कोणी गाण ठेवली होती का? म्हणे नाही. मजुरीवर तुम्ही बनवली का? म्हणे नाही. मोड म्हणून आली का? म्हणे नाही. रेडीमेड दागिने आणून विकण्याकरता आणली का? म्हणे नाही. म्हणे तुझ्या कोणी नातलगाने दिली का? म्हणे नाही. मग नथ आली कुठून? त्याला मेळ लागत नव्हता. पण ध्यान आहे का तुमची? साधू बुके आहे ना, कुठे? दरवाजा जवळ बसवलाय साधूला. मी पहिल्यांदाच बोललो, रजगुणी माणूस स्वतःच्या आत्म्यापेक्षा पैसा धनमानला महत्व देतो. साधू संत त्यांना काही घेणं नाही, काही ती मरून का आहेत ना महाराष्ट्रातले सगळे, काही घेणं देणं नाही. ही नथ ही कुठून आणणार? पण माझ्याही दुकानात आणली नाही, मी टाकली नाही. ती पहिली नथ तिथेच टाकली, दुसरी नथ तिथेच टाकली, तेजाबचा प्याला तिथेच ठेवला. साधू ओट्यावरच राहिला. तिथून जो तडक निघाला, यद्वाद महाराष्ट्रामध्ये तुकाराम महाराज साधू पुरुष झाले, त्यांनी अभंग लिहिले. तसं या व्यक्तीचं नाव आहे पुरंदरदास. हा कर्नाटकी कानडी भाषेत याने अभंग केलेले आहेत, पद केलेले आहेत. तो महात्मा झाला. वाचा हे चरित्र. काय करतात या गप्पान, काय करतात ते गायन ऐकून ऐकून ऐकून. राहू द्या ध्यानात. पुरंदरदास त्याने संसारावर जे प्रेम होतं ते काढलं आणि ते देवाकडे लावलं. संकल्पावी माया संसाराचे संकल्पावी माया, संसाराचे संकल्पावी माया, संसाराची संकल्पावी माया. येथे थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची. थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची. राग धरू नका, मला वाकड बोलायची सवय पडलेली आहे. कारलं पिकलं, काय काय हिरवं नाही, कारलं पिकलं की त्याचा कडूपणा वाढतो. तसं शरीर म्हातारं झालं की त्याची आसक्ती वाढते. कोणाला पटणार नाही त्याने सोडून द्यायचं आहे. आसक्ती, आसक्ती
कभी भी आ सकती और अगले जन्म में बुलाती, कभी कभी भक्ति करोगे तो जा सकती, उसका नाम आसक्ति। नहीं भक्ति करोगे तो आ सकती, करेंगे भक्ति तो जा सकती, क्यों? उसका नाम आसक्ति। एका साधूचं वाक्य आहे बुवा, ते साधू शब्दाची कसरत करतात. बाबा संसारातलं प्रेम काढू आणि देवाला लावू, पण हे आम्हाला जरा अवघडच वाटतं. कसं? आता कोकणामध्ये शेतरानं जाळायचं काम चालू आहे. झाड पेड पत्ता आणतात, टाकतात, वाढल्यावर तो पेटून देतात. ती जमीन पेटलेली जमीन तिथे तणमुक्त होते, चांगलं भाताचं रोप तयार होतं. इधर का उखाडणार इधर लगाना. या सूत्रानुसार संसारातलं प्रेम काढावं, ते देवाकडे लावावं. ही थोर भक्तीन ती देवाला आवडते. मग असं जर प्रेम देवाला देऊन टाकला मी, मग संसारात कसं राहावं? ठेविले अनंते, ठेविले अनंते, तैसे चिरावे. ठेविले अनंते, 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 अनंते, चित्त असुदावे समाधान, चित्त असुदावे समाधान. ठेविले अनंते, ठेविले अनंते, तैसे चिरावे. ठेविले अनंते, चित्ते असू द्यावे समाधान, चित्ते असू द्यावे समाधान. ठेविले अनंते, ठेविले अनंते, तैसे चिरावे. ठेविले ठेविले अनंते. अनंताने ठेवलं तसंच राहावं. एक दिवस असा उगला, जिल्ह्याच्या गावी कीर्तन होतं आणि झोपण्याची व्यवस्था. जेलमधल्या माणसाचा स्वयंपाक करण्याचा ठेका ज्याने घेतला त्याच्या घरी. आमचं प्रारब्ध फार विचित्र राहतं. त्या पोळ्या बनवत होती बाई, मी खिडकीतून पाहत होतो. कोणत्याही पोळीला तेल किंवा तेल नाही तर नाही, तुपही नाही, तुपही नाही, तेलही नाही. भाजीमध्ये किती ml तेल टाकलं, 100-200 कैद्यांचं त्या परमात्म्याला माहीत. मग एखादा कैदी म्हणून मला असं चालणार नाही, गावरानी तुपाचा शिरा पाहिजे, चालेल का? हा, काही लोक आम्हाला विचारतात, बाबा तुम्ही सांगाल ते बनवू. मलाही म्हणतात मग बासुंदी करा दुधाचे. बाबा इकडे दूध भेटत नाही, बीड जिल्ह्यातली गोष्ट आहे. जाऊ द्या, दूध नाही भेटत तर गावरानी तुपाचा शिरा. बाबा इकडे तूपही भेटत नाही. मग तुम्ही काय बोलले, तुम्ही सांगाल ते करू. म्हणून काही शब्द नुसते बोलण्यापुरते राहतात. मला माहिती आहे तिथे तूपही भेटत नाही, दूधही नाही तेवढं. ते रेडीमेड येतं. बारामतीच्या कमीत कमी 50-60 ट्रकात दूध नेतात बीड जिल्ह्यामध्ये, परभणीमध्ये. पण आता जे दिलं ते खावं लागतं, जे दिलं ते खावं लागतं. मी स्वतः बोललो माझ्या जेवणामध्ये तिखट टाकू नका, बिना तिखटाचं करा. त्या बाईने हिरव्या मिरच्या चिरून त्याच्यात ओलं डाळीचं पीठ भरून आणि तळलेल्या 8 मिरच्या मला एकट्याला वाढल्या. गरमा सातारा जिल्ह्यातली गोष्ट आहे. म्हटलं बाबा
हे काढून घ्या. नव नव खावा 4-2 आपलं, आम्हासनी बरं वाटल. म्हटलं पहिली पुण्यतिथी इथंच होईल. त्याला जे स्वयंपाकीन बायला जे आवडतं ते तिने रांधावं का जेवणाऱ्याला आवडतं ते रांधावं? काय केलं पाहिजे? मग देवाला आवडेल ती भक्ती करावी का आपल्याला आवडेल ती भक्ती करावी? गाडगे महाराज म्हणायचे, असा कसा तुमचा देव घेतो दुसऱ्याचा जीव. बस बस ताल बरोबर धरलाय तो. एक गोष्ट सांगतो, सगळ्यात महत्वाचं, गुरुसी छक्के पंजाची भाषा वापरू नये, भावासी कपट करू नये, जमिनीला निजूर ठेवू नये, दुभत्या जनावराला उपाशी ठेवू नये, माय बापाला निदारपण दाखवू नये, भगवन नामाला पाठ फिरवू नये. ऐका ऐका ऐका, चाललंय ना अजून. पुन्हा सांगून जातो, ग्रंथाची किंमत पाहू नये, साधूची जात पाहू नये आणि कीर्तनकाराचे कपडे पाहू नये. राहील तेवढं ध्यानात ठेवायचं आहे. व्यवहारात परमार्थात, परमार्थात व्यवहार. मी पुन्हा सांगतो तुम्हाला, ठेविले अनंते समयासे सादर व्हावे, देव ठेविलं तैसेचे राहावे. नाही तर तुम्ही काय करणार आहेत? एक सांगून जातो, आहे चरणही आहे तसं, आहे एक चरण आहे तसं. जैसी स्थिती आहे आहे ना चरण, जैसी स्थिती आहे तैशा परी राहीन कौतुक तूप आहे संचिताचे. तशा स्थितीमध्येच राहावं. काय करणार तुम्ही नाही राहिले तर? आपल्याकडे म्हणाय का ती, गरिबी आली तर लाजू नको, आहे ना? गरिबी आली तर लाजू नको, श्रीमंती आली तर माजू नको, सत्ता आली तर गाजवू नको, आणि कीर्तनकार झाला तर कीर्तन लांबवू नको. लय पटलं मग सगळ्या, लय पटलं हो. ठेवलं तसंच राहावं. कोणे दिवशी बैसोनी हत्तीवर संपूर्ण अभंग येतो. एक सावता बाबांचा आणि एक तुकोबार आहे. काही वहावे जीवन, काही पलंगी शयन, जैसी जैसी वेळ पडे तैसे तैसे होणे घडे. कोणे दिवशी बसोनी हत्तीवर, कोणे दिवशी पालखी सुभेदार, कोणे दिवशी पायाचा चाकर, चालत जावे समयासे सादर व्हावे, समयासे सादर व्हावे, देव ठेविल तैसे राहावे, देव ठेविल तैसे राहावे, समयासे सादर व्हावे, समयासे सादर व्हावे. वखर, नागर, कोळप, लाकडी नागर ओढणारा बैल त्याला कळवा राहतो. सगळ्यामध्ये सकस दादर म्हणतात दिवाळी ज्वारी. हिवाळ्याच्या ज्वारीचा कडवा सगळ्यात सकस, पण तो म्हशीला टाकला जातो. जुना खराब कडवा बैलांना टाकला जातो. नरम 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 जे गवत आहे ते म्हशीला टाकलं जातं. भिजवलेली पेंड, भिजवलेली सरकी म्हशीला दिली जाते. आणि ज्याच्या मेहनतमुळे 11 धान्य 7 डाळी तेल बिया मसाल्याच्या वस्तू तयार झाला, तो बैल असं काही माही खात राहतो. आणि बसल्या बसल्या म्हैस काय करते? हे खरं आहे का खोटं आहे? जाऊ द्या, हे पटणार नाही तुम्हाला, काही न पटणार नाही. पण एक ऐका, NDCC जिल्हा मध्यवर्ती बँक, बरोबर आहे ना? त्याचा शिपाई आहे. 8 नंबर इकडे आण बरं. आणि ते जे आहे ना, तू काय कर बरं का, FDचे फॉर्म इकडे आण, यांच्या सह्या घे. या खातं उघडण्याच्या अर्जावर यांच्या सह्या घ्या, या काकीच्या सह्या घे. आणि 2 चहा सांगून ये आणि थोडं पाणी घेऊन ये.
हे काम जो करतो त्या शिपायाचा पगार जास्त आहे. आणि विकास कार्यकारी सहकारी सोसायटी तिचा जो सचिव, त्याला सेक्रेटरी म्हणतात, गट सचिव म्हणतात, त्याचा पगार शिपायापेक्षा कमी आहे. हा एक खरं आहे का खोटा आहे? मग मला असा संताप आला की कपाशीच्या गाठोड्यावर डोकं फोडून घ्यावं. फुटल ना, दगड ठेवावा लागत हो. जो 3.5 कोटीचा सोसायटीचा पैसा ज्याने वाटला, 1 शून्य जास्त दिलं गेलं, बँकेत इतका पैसा देऊन टाकेल त्याला. 1 शून्य कमी दिलं की त्याचं नुकसान होईल. ऑडिट म्हणजे हिशोब तपासच राहतो. संचालक मंडळाला सांभाळणं, लोकांचे काय म्हणतात पैसे, कर्ज मागणीचे अर्ज, थकबाकीदाराच्या याद्या, हे सगळं जेवढं काढतो, 3-3.5 कोटीचा व्यवहार जो सांभाळतो त्याचा पगार कमी आहे. 6 नंबर आण, 2 नंबर आण, चहा घेऊन ये, पाणी घेऊन ये आणि झाडू मारून दे, याचा पगार जास्त आहे. नक्की काय आहे? जो कीर्तनकार येतो, अभंग सोडवतो, वेदाचा पुरावा, शास्त्राचा पुरावा, अभंगाचा पुरावा, श्लोकाचा पुरावा, त्याची दक्षिणा कमी राहते. आणि आई माझी मायेचा सागर, मग आता फोडू का नको डोकं? लटिके तेरूचे साथ को नाही न पटे, साथ को नाही न पटे, को नाही न पटे. हे लटिके तेरूचे साथ को नाही न पटे, साथ को नाही न पटे, को नाही न पटे. सुंदर अशा प्रकारे एका कीर्तनकाराने भागवत सांगलं. काही उणीव ठेवली नाही, काही नाही, काहीच नाही, कोणापुढे हात पसरवला नाही, राधाकृष्णाच्या लग्नाचे आहेर मागले नाहीत. चरित्रवान कीर्तनकार त्याने भागवत सांगलं. तो निघून गेला, सगळं संपलं. याला काही भागवत म्हणत्या का? म्हणे राधाकृष्णाचं लग्न लावलं नाही, आहेर जाहीर केले नाही, हे काही भागवत म्हणत्या का? याला काही भागवत म्हणत्या का? दुसऱ्या वर्षी पातळ नेसवणारा, राक्षस बनवणारा, राम अवतार बनवणारा, कृष्ण अवतार बनवणारा, 40,000चा वेशभूषा देणारा माणूस आणला त्यांनी. किती हजार? त्याच्या 4 बॅगा ड्रेसच्या. दशरथ महाराज, वसुदेव महाराज, देवकी, असं 40,000चा तो वेगळा. आणि भागवत सांगणारा. आणि कोणाला दशरथ बनवलं, कोणाला राम बनवलं, कोणाला सीता बनवलं. मग याच्यात भागवत झालं का वेशभूषा झाली? चला, कृष्णाचं लग्न लागलं, कोणाला आहेर द्यायचे आहेत, 17,000चे आहेर आले त्या भागवतात. खरंच भागवत झालं का? हा, चला, असं जायचं नाही. तुरीची डाळ, मुगाची डाळ, उडीदची डाळ, चवडीची डाळ, गहू, याशा 7 राशी 7 ऋषींचं प्रतीक भरावं लागतं. तेव्हा भागवताचं 6 पोते भरले त्याचे. चिल्लर मोजायला मी काही नव्हतो. त्याने किती भागवत सांगलं असेल. साध्या माणसाला फसवणारे लोक जगात आजही आहे. तो कीर्तनकार निघून गेला, तो जाऊ द्या. पुन्हा 3ऱ्या वर्षी त्याच्याकडे आले. काही हरकत नाही म्हणे, पण माझी तारीखही खाली नाही. मग त्या गावात पुन्हा 2 गट झाले. मग लोकांनी असा प्रचार केला पहिल्या भागवतकारने, आणि अशा प्रकारे आपल्या गावात 2 गट पडले. समाजामध्ये स्थिरता राहिलेली नाही. असं ज्ञान चालता चालता पदरात पडेल का? चालता चालता ज्ञान मिळून जातं का? अरे, आळंदीला नुसतं विष्णू सहस्रनाम म्हणण्याकर शिकण्याकरता 3 महिने लागतात. गीता शिकण्याकरता 1 वर्ष लागतं. काही न करता डायरेक्ट फौजदार बनता काही काही. अनुभव नाही, सांगता जाता जाता सांगून निघून जातो. पण समाधानच सांगून तुम्हाला चित्ती असू द्यावे. समाधान भोगतो ना घडे संचिता वाचो, भोगतो न घडे संचिता वाचो, भोगतो न घडे संचिता वाचो, भोगतो न घडे संचिता वाचो. करावे ते मनी समाधान, करावे ते मनी समाधान, करावे ते मनी समाधान. तुमच्या 3 गायनाचरण करता सांगतो.
देऊ का समाधान? हो द्या. ज्ञानदेवा रम्य रमले समाधान. ज्ञानदेवा रम्य रमले समाधान. ज्ञानदेवा रम्य रमले समाधान. ज्ञानदेवा रम्य रमले समाधान. हरिते चिंतन सर्व काळ. हरिचे चिंतन सर्व काळ. हरिचे चिंतन सर्व काळ. तुका म्हणे मना झाले समाधान देखील चरण वैष्णव. हाच काळ वर्तमान समाधान हे संपत्ती. त्या लेकराच्या गड्यामध्ये 2 ग्रॅमच्या बाळ्या घातल्यात. त्या लेकराला आनंदही नाही दुःखही नाही. त्याच्या आईला इतका आनंद झाला. बघा ना, बघा बघा, गंगूबाई, संगूबाई, मंगूबाई, मंजरबाई, कस्तुरबाई, उमनबाई, सुमनबाई, गीताबाई, लताबाई, सीताबाई, बघा ना, माझ्या बहिणीने 2 ग्रॅम सोनं, 13,000चं सोनं. माझ्या नवऱ्याने काहीच पण आणलं नाही. तिला आनंद झाला. याची परिस्थिती थकलेली. बियाणं आणायचं होतं. 18 10च्या गोण्या आणायच्या होत्या. मुलाला कडेवर बसवलं. सोनाराच्या दुकानात गेला आणि त्या बाड्या मोडून टाकल्या आणि खत वगैरे सगळं घेऊन आलं. याच्या बाड्या म्हणून मी विकल्या. तिला दुःख झालं. लेकराला आनंदही नाही आणि लेकराला दुःखही नाही. पण जिला आनंद झाला तिला दुःख झालं. दासभाऊ शांत बैस. विचारू का दुसरी तिसरीतलं? हरिश्चंद्र तारा राणी वाये डोंब्या घरी पाणी. वाहे डोंब्या घरी पाणी. वाहे डोंब्या घरी पाणी. हरिचंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी. वाहे डोंबा घरी पाणी. वाहे डोंबा घरी पाणी. विठोबा रखुमाई. जय जय ढोबा रखुमाई. ढोबार कुमार. जय जय ढोबा रखुमाई. ढोबार कुमार. ढोबा ढोबार कुमार. जय जय ढोबा रखुमाई. ढोबार कुमार. जय जय ढोबा रखुमाई. ढोबार कुमार. हरी जय जय ढोबा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. माऊली ज्ञानेश्वर माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज जय जय ज्ञानेश्वर माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज हसता हसता संपला रस्ता. झोपेत प्रवास व्हावा किंवा प्रवासात झोप लागावी. अभंगाला धरून बोलावं. लोकांना पटो अगर न पटो, लोक काही करत. काय करायचं आता? लोक ऐकायला तयार नाही. एवढं ऐकून सुद्धा लोक तिकडेच जातात. पण एक गोष्ट अतिशय महत्वाची सांगून जातो. उद्विग्नपणा केला तर दुःख निश्चितच आहे. मग काय करायचं? देव घालू देवावरी. शेवटचं उदाहरण, सुदामजी द्वारकेला पोचले. नवी कापडं दिली सुदामजींना. पंचा वगैरे सगळं दिलं आणि गंध उघडला. कृष्ण भगवंताने लावायला गेले. त्या सुदामजीच्या कपाडावर अक्षर होते ब्रह्मदेवाने लिहिलेले, श्री क्षय. हे उदाहरण फक्त डोंगरे महाराज सांगायचे, कोणीच सांगत नव्हतं. श्री म्हणजे धन लक्ष्मी आणि क्षय म्हणजे नाश. अरे 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 सुदामा, हे काय आहे? म्हणजे दरिद्री माणसाचं प्रारब्ध देवाला सुद्धा विचारात टाकून देतो. पण तो जगाचा नियंता, त्याने काय केलं? हे अक्षर उलटे करून टाकले. करा उलट. काय झालं ते? यक्ष श्री. यक्ष म्हणजे कुबेर. देव हे काळाचे धन. कुबेराचं एवढं धन माझ्या सुदामाचं व्हावं. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा. तुम्ही जी सेवा कराल ती सेवा करा आणि आपल्या परमार्थामध्ये आणि जेवढी तुम्हाला अवस्था मिळवता येईल, जेवढी भक्ती कराल तेवढ्यात आध्यात्मिक शक्ती तुम्हाला मिळेल. तुम्ही हे जे नियोजन केलं हे 100% नाही, 99 तर अजिबात नाही, 98 तुम्ही म्हणणार बी नाही, 97 स्वप्नात म्हणणार नाही,
96 मरून जाईल पण म्हणणार नाही, 95 तर शक्यही नाही, देवाला तरी म्हणणार नाही. मग तुमचं हे जे नियोजन आहे 101% आहे.